हजाराचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे। जोपर्यंत आपले आमदार साहेब आपल्यासोबत जॉईंट आहेत तोपर्यंत हा पारितोषिक प्रत्येकी टीमच्या प्लेयरला सन्माननीय अभिमन्यू शेठ चिकनकर यांच्या माध्यमातून दिलं जाईल। या स्पर्धेचे लाडके आयोजक। यस, गेम स्टार्ट। गोलंदाजी ट्रॅक वरती कॉम्बॉक्स एंड कडनं योगेश म्हात्रे बुग्या या नावानं त्याची प्रचिती पहिल्याच बॉल वरती लॉप करण्याचा प्रयत्न। मिडॉन मधनं चेंडू डीप मध्ये काढलाय। क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील कारण की चेंडू निघून जाईल सीमारेषा पार। खणखणीत असा चौकार। पहिल्याच बॉलवरती आडवा पाटणा घेतलाय, चौकारी ते वसूल केलाय आणि धमाकेदार सुरुवात आता करत असताना खरं तर राहुल आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी म्हात्रेपाडा जो दमदार संघ आहे सन्माननीय समीरजी भंडारी साहेबांचं देखील आगमन झालेले आहे। यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एमएलए ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि स्वागत केलंय खरं तर गोलंदाजानं। ज्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती चौकार आला त्याचं प्रत्युत्तर लगेच योगेशनं दिलंय। ही योगेशची ओळख आहे। खरं तर नेहमीच ग्रामीण विभागातनं त्याला खेळताना आपण पाहतोय जबरदस्त खेळ, परंतु मागील काही वर्षामध्ये ज्या प्रकारची त्याची गोलंदाजी आहे ते पाहता नेहमीच त्याला आपण ओपन हाफमध्ये देखील पाहतो। शहरी विभागातनं देखील तो प्रतिनिधित्व करतो आणि ॲज अ गोलंदाज कारकीर्द त्याची देखील उज्ज्वल आहे आणि दमदार परफॉर्मन्स नेहमीच अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। यस, नक्कीच साता समुद्र पार जात असताना देखील खूप चांगली गोलंदाजी आपण योगेशची नेहमीच पाहिली आहे। इथे पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि पुढच्याच बॉलवरती लगेच त्याने विकेट संपादित केली आणि आता एक मोठा फलंदाज मैदान सोडत असताना नितीन बाद झालाय। नवीन खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती दाखल होतोय। तिसऱ्या क्रमांकावरती करण ठाकूरला तुम्ही पाहताय। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा। बॅटम पॅटच्या मधनं बंडाट बेगानं बॉल निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये। यस, पंच दर्शवतायत की बॉल डिलिव्हर होताना शांत राहायचं आहे, पण तू मंचावरती मान्यवर आहेत, थोडीशी गडबड आपण पाहतोय, काही गोष्टी इकडे तिकडे होतात। सो आम्ही देखील तो प्रयत्न करू। फलंदाज नितीन बाद झाला। ज्या नितीननं चौकारण्याला सुरुवात केली होती साथीनं रोशन जो एक चांगला फलंदाज आहे नॉट सेकंडवरती। इथे देखील चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी। पहिल्या बॉलवरती चौकार आला। खरं तर चॅलेंज केलं होतं ते योगेशला। योगेश म्हात्रे जो एक दमदार गोलंदाज आहे त्याच्या अगेन्स्ट तडाख आल्यानंतर त्यानं देखील त्यानंतर ताकदीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला। वेग हा त्याचा खरं तर वैशिष्ट्य आहे आणि तो पुन्हा एकदा सिद्ध करत असताना सन्मान्य गणेश जाधव यांचं देखील आगमन। निवाईपाडा आपलं हार्दिक स्वागत। निवाईपाड्याचे आणि किंवा आमच्या म्हात्रेपाड्याचे जर कोणी वरिष्ठ किंवा बीजेपीचे कार्यकर्ते आला असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण व्हीआयपी डाईजवरती यावा। आपलं एमएलए ट्रॉफीमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। या आपलं हार्दिक स्वागत आहे। नक्कीच राहुल, जर आपण पाहिलं तर बीजेपीचं कमळ सर्वत्र फुलताना आपण पाहिलं आणि सध्याच्या घडीला जे झेंडे आपण पाहतोय अगदी डौलानं फडकताना आपल्याला ते पाहायला मिळतात। व्हाईट बॉल, अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये। धावफलकावरती एक गडी बाद 5 अशी धावसंख्या। बॅटिंग करत असताना सानवी 11 नेवालीपाडा। म्हात्रेपाडा एक्सप्रेस हा गोलंदाज तुम्हाला पाहार मिळेल। खरं तर थोडीशी प्रकृती खराब होती सीझनची सुरुवातीला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या गुडा गोविंदानं जोमान होतो तर इथे मात्र कमबॅक केलंय। बुग्या ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील। डीप मध्ये क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने पोहोचलाय। एक धाव तिथे एकपट्टी दुसरीचा प्रयत्न होता, परंतु इथे मिळती फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। मी म्हणेन योगेश म्हात्रे हा खेळाडू तुम्हाला पाहार मिळतोय। म्हात्रेपाडा या संघाच्या माध्यमातून नेहमीच चांगली कामगिरी त्याची आपण पाहिली आहे, परंतु खुल्या गाडीतून खेळत असताना देखील नेहमीच चांगला क्रिकेट आपण योगेशचा पाहिलाय आणि आज देखील आपण पाहतोय या मॅचमध्ये आतापर्यंत थोडंसं कुठे ना कुठे वरचढ ठरलाय। कारण ज्या प्रकारे पहिला पर्यंत नितीन बाद झालाय, इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचून मारलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक राजेश म्हात्रे होते, हाताला इथे मात्र चेंडू प्रेस जरूर झालाय आणि अखेर कॅच ड्रॉप। 2 धाबा इथे मिळतील आणि धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 8 धाबा। खरं तर विश्वास बसत नव्हता गोलंदाज योगेशला देखील, कारण की संघातील सर्वोत्तम फिल्डर्स त्या ठिकाणी तैनात होता, परंतु राजेश होता। कधी कधी चुक्या घडतात। मंचावरती आपण पाहू शकाल औक्षण करत असताना आमच्या महिला भगिनी देखील ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सौ सुलभाताईंचं आगमन आपण पाहतोय। जरूर ह्यावेळचं पर्व, ह्यावेळचा जो टर्म होता तो त्यांनी गाजवला आणि बहुसंख्य मताधिकांनी त्या विजयी झाल्या आणि आज त्यांची विजय यात्रा देखील आपण सातत्यानं ह्या अगोदर पाहिली आणि आज देखील निश्चितपणाने ह्या ठिकाणी त्या उपस्थित आहेत। त्यांचं आपण स्वागत केलं, अगदी आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत झालं आणि सध्याच्या घडीला काही महिला वर्ग ह्या ठिकाणी उपस्थित आहे
आणि त्यांचं औक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल झालाय. खरं तर अजून एक अष्टपैलू खेळाडू राजेश म्हात्रेला तुम्ही पाहता एक जेल ड्रॉप जरूर झालाय, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करेल या मॅचमध्ये, शंकाच नाहीये. दुसऱ्या बाजूला नेवाळीपाडा हा संघ तुम्हाला बार बेल. खरं तर एकाच जंगलातील दोन वाघ म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी हकेच्या अंतरावरती असणारे दोन्ही गाव तुम्हाला बार बेल. नेहमीच श्री बलंगड या भागामध्ये त्यांचा क्रिकेट दमदार राहिलाय, परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय राजेश म्हात्रे. बिगिट केलाय क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मध्ये खेचलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अंपायर सिग्नल 4 धाबा. द्वंद्व खूप चांगलं रंगलंय, कारण की दोन तुल्यबल संघ, ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी संघर्ष करतायत. चौकाराला तर हा चेंडू यस अगदी व्हाईट लाईनच्या जवळून हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. पंचांनी ते पाहिलं आणि अतिरिक्त धाव इथे मात्र प्राप्त होईल ती टीम नेवाळीपाडाला. दोन काटेकी टक्कर असं आपण निश्चितपणानं म्हणू शकतो. व्हाईट बॉल आला, पहिल्या षटकात धावा 8 आल्या होत्या, त्यानंतर डाऊन दी ग्राउंड चौकार दाखवला रोशननं. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, पॉवर प्लेचा फायदा घेत असताना चेंडूला पाठवला आता काऊ कॉर्नर रिजनला. हे षटकातील सलगचा हा दुसरा चौकार. दोन पूर्ण झालेत. सात होत्या शेवटच्या बॉलवर एकच होती ना. यस 7 होत्या. अचूक लक्ष आपण पाहू शकाल. दरम्यान मुख्य अतिथी कक्षामध्ये शिवाजी दादा फुलोरे आणि विठ्ठलजी चिक्कणकर यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ संपला. ह्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज राजेश म्हात्रेला आपण सेकंड ओव्हर मध्ये पाहतोय. दमदार गोलंदाज आहे, जेन्युइन ऑलराऊंडर. नेहमीच बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये त्याचं योगदान राहुल आपल्याला पाहायला निश्चित मिळतंय. काय अंपायर? यस बॉल 2च, एक वाईट होता. ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला ठोकलाय, सिक्सर. आहेत पाहुणे येत आहेत सातत्यानं. बऱ्याचशा गोष्टी आमच्या कारणामध्ये सांगितल्या जातात, त्या कारणास्तव थोडंसं लक्ष डायल्यूट झालं होतं. सो आम्ही माफी मागतो आणि पुन्हा खेळाच्या दिशेने आपण वळूया. धावा दापळकरती 22 पाहायला मिळतात. ह्या अगोदर एक स्क्वेअर चेंडू आला होता, म्हणजे 2 झाले होते. त्यानंतर षटकार आला तिसऱ्या बॉलवरती. गोलंदाज राजेश. इथे फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. यूज इट, षटकार. करतोय रोशन जाधवला तुम्ही पाहता, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार तर 2 षटकार त्याने वसूल केलेत. त्याच्या नाबाने हा संघ ओळखला जातो आणि या मॅचमध्ये नाबाला सायची कामगिरी आतापर्यंत त्याने केली आहे. कारण समोर तुम्ही पाहता राजेश म्हात्रे सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु त्याच्या विरोधात कडक बॅटिंग तुम्हाला बारबेल. इथे देखील घेतलाय ऑन साइडला. वाराशी वार्तालाप करत असताना हु आगे साथ साथ घटाके संग संग बॉल चाललाय, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मान्यवरांचा निरोप आपण पाहू शकाल. बहुमूल्य वेळ ह्या स्पर्धेसाठी ताईंनी दिला आणि त्यांची उपस्थिती आपण पाहिली.
निश्चितपणानं सध्याच्या घडीला ज्या ज्या ठिकाणी जे जे उपक्रम राबवले जातात, मग ते क्रीडा क्षेत्रातील असो किंवा सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक असो, त्या ठिकाणी आवर्जून आपण उपस्थिती पाहतो. सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांची उपस्थिती नियमित आपल्याला पाहायला मिळते. त्यांची उपस्थिती इथे देखील आपण पाहिली, तर त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूया की या स्पर्धेसाठी ते महत्वाच्या क्षणाला निश्चितपणाने इथे आल्या. नेक्स्ट बॉल राजेश, प्रहार करायचा होता, आता फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक बॉल खाली आणि झेल कंप्लीट. महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला. ज्या फलंदाजानं खरं तर ह्या षटकामध्ये अक्षरशः धावसंख्येचा वनवा पेटवला होता, त्या फलंदाजाला अंततः बाद केला आणि निष्ठेचा श्वास सोडलाय तो गोलंदाजी करत असताना राजेश म्हात्रेनं. मात्रेंना षटक क्रमांक दुसरं थोडंसं मागणं ठरलं, कारण पहिल्या षटकामध्ये योगेशने धाबा खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 7, परंतु या षटकामध्ये तब्बल 27 धाबा खर्च करत असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. परंतु या मॅचमध्ये भिवंडीने खूप चांगली बॅटिंग केली. रोशन जाधव न करत धावफलक पूर्णपणे स्थिरावलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं 34 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. चला क्षेत्ररक्षणाची बिवरेचना लगेच आपण सेट करा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. यस, सुरुवातीला लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीट झाले. 2 षटकानंतर 34 धावा, 17चा वेग पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावतोय. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज बाद. कॉटन बॉल अर्थातच या ठिकाणी योगेशनं कंप्लीट केलाय. योगेशला मिळणार हे दुसरं यश आपण पाहतोय. पाहायला मिळतात आणि दोन्ही संघांचा परफॉर्मन्स नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी उल्लेखनीय आपण पाहिलाय. या मॅच मध्ये देखील तसंच काही पाहायला मिळेल. पहिलं षटक गोलंदाजी टीमच्या बाजूने पाहिलं, परंतु त्यानंतर पलटवार रोशनचा आपण पाहिला. त्यानं तब्बल 27 धावा एकवटल्या होत्या. एकंदरीत 34 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 आणि पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी करत असताना आपण योगेश म्हात्रेला पाहतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता निलेश जाधव दाखल होतोय. यस, नेक्स्ट मॅच खोनी आणि त्यांच्या विरोधात सतरंगी हेदुटणे हा संघ असेल, तर दोन्ही संघ नायक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. योगेश उर्ध विकेटनं चांगला चेंडू जितक्या गतीनं त्याच्या दिशेने आला त्याच गतीनं पाठवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. एलिमिनेशन जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातात जाऊन हा बॉल विसवला. डीजे खेळाडू मैदानाच्या दाखल जरूर झाला. निलेश जाधवला आपण पाहिलं, तो देखील आता बाद होतोय आणि आता जड पावलानं आणि जड अंत करणाऱ्या मैदान सोडत असताना नवीन खेळाडू मैदानाच्या तुम्हाला पार बेल जवळजवळ 6व्या क्रमांकावरती लखन जाधव आता मैदानाच्या जातोय जरूर. या मॅचमध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 2 षटकाच्या अंती 34 धावा जरूर होत्या, परंतु आता षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये दाखल झाला योगेश म्हात्रे आणि त्याने आता पहिल्या बारवरती आपण पाहतो इथे
विकेट संपादित करत असताना सलग 2 बॉलवरती आपण पाहिलं खरं तर 2 फलंदाज बाद जरूर झालेत. शून्याचा चष्मा घालून आता मैदानाच्या बाहेर निलेश जाधव देखील परतत असताना. तर टीम काकडवाल आपला संघनायक आपण संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. काकडवाल संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर मॅचच्या दिशेनं खरं तर हे महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये कुठेतरी रक्षात्मक पवित्रा धारण करावा लागेल. चांगला चेंडू सॉफ्ट अँड प्लेसमेंट, मिडॉनला चेंडू रवाना झालाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत. एक चेकी सिंगल धाव इथे एकपटी जाईल भरपूर वेगानं. अल्पेश म्हात्रे पोहोचले. एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जातीय. आतापर्यंत जवळ 3 चेंडूचा खेळ पेमेंट संपन्न झालाय आणि 3 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च करत असताना योगेश म्हात्रेला तुम्ही पाहताय. वेग बोलतोय आणि वेगासोबत अचूक टप्पा देखील तुम्हाला पार मिळेल या मॅचमध्ये. खरं तर ही गुणवत्ता आहे या खेळाडूकडे आणि ती कला नेहमीच आपण पाहिली आहे. एखादा गोलंदाज यशस्वी होतो त्या पाठीमागे भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळते. कारण की वेग तर बऱ्याच गोलंदाजांमध्ये आपण पाहतो परंतु दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण फार कमी पाहायला मिळतंय. फटका बसला चेंडू हवेमध्ये. वन्स अगेन कॉल दिला योगेशनं आणि पुन्हा एकदा कॉटन बॉलच्या माध्यमातून हे दुसरं यश. पहिल्याच बॉलवरती देखील अशीच कामगिरी त्यानं केली होती आणि जणू काही त्या कामगिरीची पुनरावृत्ती या बॉलवरती देखील पाहायला मिळाली. या षटकामधील हे तिसरं यश आपण पाहतोय. रेडी राहायचं आहे. एक बॅट्समन बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. आज वेळ कमी आहे. मान्यवर आले त्यावेळेस थोडासा वेळ खर्च झाला परंतु त्यानंतर त्याची भरपाई आपल्याला करावी लागेल. की आज अतिरिक्त 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी. राहुल जर विचार केला तर धावसंख्येला वेग होता. 2 षटकापर्यंत आपण पाहिलं तर फलंदाजांचा बोलबाला पाहिला परंतु या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक टीम म्हात्रेपाडासाठी आताच मिळून देत असताना योगेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. येस असं वाटलं होतं. षटक क्रमांक दुसरं ज्यावेळेस संपन्न झालं धावफलक 70 ते 75 धावा 80 धावा बनतील का या मॅचमध्ये असा प्रश्न निर्माण जरूर झाला होता परंतु इथे पूर्णपणे धावसंख्येला आळा घालण्याचं काम करतोय योगेश म्हात्रेला तुम्ही पाहताय. धावसंख्या त्याने पूर्णपणे आता इथे मात्र थांबवून ठेवलाय. जणू काही आता ग्रहण लागलंय की का. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता टीम मध्याच्या नेवाळीपाडा हा संघ खेळतोय. त्यांच्या विरोधात म्हात्रेपाडा. टॉस इथे जिंकला होता मी म्हणेन म्हात्रेपाडा संघाने क्षणाचाही विलंब न करता क्षेत्ररक्षक करण्याचा त्याने निर्णय स्वीकारला आणि इथे आमंत्रित केलं होतं बॅटिंगसाठी टीम नेवाळीपाडा संघाला परंतु 2 षटकामध्ये 34 तर आता या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च करत असताना डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. बचाव मत पवित्रा तुम्हाला बारबेल. एका बागे एक फलंदाज बाद होत चालले होते. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा आता नेवाळीपाडा टीमचा डाव देखील कोसळत होता परंतु अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन चांगला निर्णय मयूरचा आपण पाहिला ज्याने मात्र फक्त दिशा दिली. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला आणि आता इथे धाव मिळत नाही. या शेवटचा चेंडू 1 टू गो. तिसरं षटक. ड्रिंक्स मॅन आपण रेडी राहायचं आहे. 3 षटकानंतर आपण पाणी घेऊन जाता मैदानाच्या आतमध्ये. याची दक्षता आपण घ्या. चांगला चेंडू पायचीची लावड अपील पंचांचा बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट. या षटकामध्ये दमदार गोलंदाजी आतापर्यंत जर विचार केला तर ह्या षटकात 4 विकेट कॅरी केले आणि ह्या अगोदर देखील 1 कंप्लीट केला होता. म्हणजे 5 विकेट हॉल कंप्लीट करणारा हा पहिला गोलंदाज आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय तो योगेश म्हात्रे. आणि त्यांच्या अगेन्स्ट सतरंगी हेडूटने रोहित पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकानंतर धावा दापळकर ती 35 पाहतो. 2 षटकानंतर 34 होत्या. राहुल जर विचार केला ह्या षटकात विकेट 4 आले आणि धाव फक्त 1 आली. प्रतिस्पर्धी संघाचा आक्रमक गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो ना त्यासमोर रक्षात्मक खेळ हा गरजेचा असतो. रणनीतीचा तो भाग आहे. कारण की आपण नेहमीच म्हणतो फ्रंटलाईन गोलंदाज त्याचं षटक खेळून काढायचं आणि त्यानंतर उर्वरित गोलंदाजांवरती अटॅक करायचं हा पवित्र आपल्याला रणनीतीमध्ये पाहायला मिळतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान नेवाळीपाडा गावातून प्रभीजी जाधव साहेब यांचं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून MLA ट्रॉफी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर सुलभाताई
गायकवाड त्यांचं आत्ताच आगमन झालं होतं या स्पर्धेमध्ये. भरपूर शुभेच्छा त्यांना देखील दिल्या. आमचे स्पर्धेचे शिल्पकार अभिमन्यू चिकनकर साहेब यांना देखील आपण पाहिलं. खरं तर भरपूर मोठी स्पर्धा इथे भरवली आहे. षटक क्रमांक तिसरा संपन्न झाले. धावफलक 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तिसऱ्या षटकामध्ये योगेश खर्च केले फक्त आणि फक्त एक धाव धावफलकावरती जोडली गेली. आणि आता षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवरती अजय म्हात्रे येतात. कारण म्हात्रे पाटा म्हटलं की 12 खेळाडू तुम्हाला म्हात्रे नावानं पाहायला मिळतील. बघा समोर तो पडदा ज्यांनी खेळाडूंनी पकडलाय आपण तो सोडायचा कारण तो पडदा या स्पर्धेची अनमान शान आहे. त्यामुळे आपण तो पडदा सोडा. आय थिंक काकडवाल संघाचा खेळाडू आहे. आपण त्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूला बसता आणि तो पडदा प्लीज आपण सोडा विनंती आहे. येस थँक्यू सो मच. षटक क्रमांक 4 आहे मार्गस्थ आणि गोलंदाजीसाठी अल्पेशला आपण पाहतोय. अजय आहे, माफ करा, अजय म्हात्रे राईट ऑफ द विकेट ना. अगदी व्हाईट लाईनच्या जवळून चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सध्याच्या घडीला शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये ह्या लाईनचा सर्रास वापर राहुल आपल्याला पाहायला मिळतो. कारण की यॉर्कलिनचे चेंडू देखील हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कधी कधी षटकार आपल्याला पाहायला मिळतात. परंतु वाईट यॉर्कर खरं तर सीमारेषा पार पाठवणं इतकं सोपं नाही आहे. येस खरं तर ज्या प्रकारची गोलंदाजी योगेशने केली तीच गोलंदाजी आता इथे करण्याचा प्रयत्न करतोय. फटका चांगला आहे. पॉईंटचा खेळाडू किरण म्हात्रे होते जे मात्र चेंडूवरती भरपूर धावत पळत पोहोचले आणि त्याने चेंडूला अडवलंय. दरम्यान धाव मिळाली ते सिंगलच्या जोरवरती धावफलक पुढे सरकतोय. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावसंख्येला पूर्णपणे ग्रहण लागला होता परंतु आता या बाजमध्ये इथून एक सिंगल धाव एकपटी जाईल आणि बराच काळानंतर मी म्हणेन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली गेली. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. बॅटन बॅटच्या मध्ये तुम्ही पाहताय इथे मात्र डॉटबॉलची समाप्ती होत असताना ज्या प्रकारची गोलंदाजी केली योगेशने तीच गोलंदाजी आता करत असताना अजयला तुम्ही पाहताय आतापर्यंत त्यांनी चेंडू टाकले जवळ 4. त्यामध्ये आपण पाहिला पहिला चेंडू वाईट होता आणि त्यानंतर सलग 3 बरोबर ती फक्त एक धाव खर्च करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील एक सिंगल त्यांनी खर्च केली. त्यामुळे आता 3 बॉलमध्ये 2 धावा वैयक्तिक खर्च करतोय अजय म्हात्रे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तुम्ही पाहता आय थिंक पायावरती बॉल अडळलाय परंतु पंच सांगतात बॅट कट आहे आणि त्यामुळेच ही काय एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. पाहिलं तर धावा धावफलकावरती 38 पाहायला मिळतात. कारण की एक स्क्वेअर 2 सिंगल अशा 3 धावा ह्या षटकात आल्यात. या अगोदर 35 आपण 3 षटकानंतर पाहिल्या होत्या. 38 स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. हे षटक देखील चांगलं राहिलंय कारण की ह्या षटकाचा देखील विचार केला तर या षटकाचा कल गोलंदाजी टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. पण सगळ्यांना अजय इथे समोर खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला तिथे बॅट जरूर हातातनं निसटली होती. कृष्णा दादाला आपण पाहू शकाल. योगेश आहेत त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. अर्थात धोका पत्करला होता परंतु नेहमीच क्रिकेट खेळत असताना काही दिवशी आपल्याला घ्यावी लागते. कारण की आपण नेहमी म्हणतो मोठं यश मिळवायचं असेल तर धाडस आपल्याला गरजेचं आहे आणि तो धाडस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 8व्या क्रमांकाचा जयेश पाहायला मिळतोय. इथे देखील फटका चांगला आहे. डीप मधून एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावा 2 देखील कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेटवर आता लक्ष केंद्रित करण्यात आलंय. सुरुवातीला अगदी षटकार चौकारच्या साह्यानं धावा येत होत्या परंतु जसा गोलंदाजीमध्ये आपल्याला भेदकता आपण पाहिली ते पाहता सिंगल डबलच फक्त आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 42-42 4 षटकांचा खेळ संपलाय. कुठे का होईना धावफलकावरती अंकुश लावण्यामध्ये यश मिळालं ते अर्थातच जय भोळे मात्र टीमला. कारण की ह्या संघाचा विचार केला तर गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे आणि पुन्हा ते त्यांनी सिद्ध केलं. फील्ड लगेच सेटअप करायचे आहे. मर्यादा आपल्याला वेळेची आहे. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला एक सत्र 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि 25 मिनिटामध्ये एक सत्र पूर्ण करायचं आहे. सो पंच देखील वारंवार आपल्याला इशारे देत आहेत तर त्याचं पालन आपण करायचं आहे. पंच आमचे रतनजी माणेरकर असतील त्यानंतर आपण सचिन म्हात्रे सागावचे पाहतोय आणि सोरकाते सर असे 3 मुख्य पंच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक खरं तर दुसरं ज्यावेळेस संपन्न झालं 27 धावा राजेशनं खर्च केला त्यावेळेस मात्र थोडासा दबाव होता परंतु त्या दबावाला झुगारून गोलंदाजी केली आहे योगेश म्हात्रेनं. कारण त्याने धावा खर्च केली फक्त 1 आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना यंगस्टर खेळाडू अजय म्हात्रेनं देखील 7 धावा खर्च केल्या आणि आता अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल सौरभ म्हात्रे. इथे मात्र बॉलर बॅटर करण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू स्वतः संघनायक
कृष्णा म्हात्रे पोहोचलेत. दरम्यान बॉलला फेक करतील 2 धाबा. इथे एकपट जातील. दोन्ही बंधुराज तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर कृष्णा म्हात्रे आणि त्याच्या साथीनं योगेश म्हात्रे काहीशी चर्चा दोघांनी केली. कशा प्रकारे चेंडू फेकायचं होतं, कोणत्या बाजूला फेकला असता इथे विकेट मिळाली असती आणि त्यानंतर एक चांगला निर्णय तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाबा इथे एकवटले गेले आणि 2 धाबाच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 44. फुल टॉस होता. ऑन साइडला खेचलाय, खेचून मारलाय. डीप मध्ये खेळाडू फक्त पाहत राहिला. त्याच्या डोक्यावरनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीपॅकर स्कोरर लाईक सीमा पार षटकार. या षटकारानं 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना ही दमदार धावा आपण निश्चित पाहू शकाल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 65 धावा बांधल्या आणि त्या धावसंख्येचा लिलया पाठलाग देखील झाला टीम काकडवाड करणं. परंतु दुसऱ्या मॅच मध्ये देखील धावा 53 बांधल्या, तिथे देखील पाठलाग झाला तिसगावकडनं आणि इथे धावा धावफलकावरती 50 आपण पाहतोय. काहीसे चेंडू अजूनही शेष आहेत 4 बॉल. दरम्यान हा चेंडू पुन्हा लॉप केला. चेंडू हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत योगेश त्या ठिकाणी आणि योगेशनं मात्र हा सोपा झेल पूर्ण केलाय आणि या झेलनं खेळ संपलाय. ज्या जयेशनं षटकार ठोकला होता त्याला देखील परतावं लागेल. वर्क पाहू शकाल. चेंडू ज्याप्रमाणे हव्यात तरंगत होता, आमचे राजेश आहेत त्या ठिकाणी कॅमेरा वर्क करत असताना ते चेंडू आपण पाहू शकाल. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय ज्याप्रमाणे हवेच्या लाटांवरती चेंडू अगदी तरंगत होता. ते क्षणचित्र अगदी कैद करण्याचं काम करत असताना ह्या साऱ्या हालचाली तो कैद करतो. त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक करूया. खरं तर कॅमेरामॅनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जेव्हा जेव्हा घर बसल्या ही स्पर्धा आपण एन्जॉय करतात तेव्हा त्याची महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला. ही अशी जागा आहे ना जिथे क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला जरी वाटत असलं की सोपं काम आहे, परंतु खूप वेगाने चेंडू तिथे येतो. तिथे चेंडू रोखणं इतकं सोपं काम नाहीये. परंतु ते काम करत असताना ड्राईव्ह लगावली आणि बॉलला मात्र अडवलंय. धावा सेव्ह केल्या आपल्या टीमसाठी सर्वेशनं. नक्कीच इथून जर चेंडू निसटला असता तर चौकारात मिळू शकला असता, परंतु पुन्हापुढे स्वतःला झोकून दिलं आणि तिथे मात्र बॉल अडवले. एक धाव तो रोखू शकला नाही, परंतु आता दुसऱ्या धावेचा मोह होता बॅटरला. त्यामुळे आता तुम्ही पाहता इथे दुसरे धाव 1 मिनिटासाठी फलंदाज बाद झालाय आणि आता स्ट्रायकिंग एरियावरती तुम्हाला कार्तिक पार मिळतो. कार्तिक बाद झालेत. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल होत आहेत. आदित्य आधी आलेत नवीन बॅटर स्ट्रायकिंग एरियावरती. लखन फुल टॉस होता. ऑन साइडला घेतलाय. मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली आणि अखेर बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. एट 58 धावा. 10व्या क्रमांकाचा फलंदाज आलाय. त्याच्या साथीला मात्र लखन जाधवला आपण पाहतोय. वेल फिनिशर म्हणून लखनकडे नेहमीच पाहिलं जातं आणि संघाची नौका आता पार करत असताना मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल टॉस करत असताना हा सुरेख षटकार आपण लखन जाधव यांच्या बॅटमधनं पाहतोय. षटकातील आता चेंडूंचा विचार केला तर अंतिम बॉल शेष आहे. टार्गेट सेट बॉल. इथे किती धावा येतील हे पाहावं लागेल. कितीचा नंबर दडला ह्या शेवटच्या बॉलवरती. आतापर्यंत 58 तर पाहतोय. एक चांगली सुस्थिती म्हणावी लागेल ती नेवाळीपाडा टीमची. चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला. धावेचे प्रयत्न चालू आहेत. एकतर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज परतला होता, परंतु आधीला बाद केलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागलाय. डाव पहिला संपलाय आणि फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रात टीम सानवी 11 नेवाळीपाडानं बनवल्या त्या 59 धावा आणि 60 धावसंख्येत आता मापक असं लक्ष असेल तर जय भोले म्हात्रेपाडा ह्या टीम समोर. आणि त्यांच्या अगेन्स्ट हेदुटणे सतरंगी हेदुटणे हा संघ असेल आणि विरोधात सोनारपाडा संघ. तर दोन्ही संघ नाही आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे.
रुपेश गायकर आपण कुठे असेल तर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यायचं आहे. रुपेश गायकर आपणास विनंती आहे, आपण या. चला नेक्स्ट मॅच सोनारपाडा विरोधात सतरंगी हेडूटने. दोन टीमची कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर या. विनंती आहे टीम सोनारपाडाचे स्वानंद येताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वानंद ठाकूर यांचं आगमन आपण पाहतोय. सो आज सोनारपाडा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक दमदार संघ म्हणून या संघाची ओळख आपण नेहमीच कल्याण डोंबिवलीमध्ये पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट सतरंगी हेडूटने संघ आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. 59 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं आणि 60चं लक्ष आहे. चॅलेंज आव्हानात्मक आहे. राहुल जर विचार केला तर प्रति षटकामागे 12ची सरासरी विजयासाठी बनवावी लागेल. बॅट्समॅन आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये इतकासा वेळ आपण घेऊ नका. प्रत्येक संघाला ही सूचना आम्ही वारंवार करतो. आजचा अंतिम दिवस आहे. 2 सामने अतिरिक्त पूर्ण करायचे आहेत तर काही आपण देखील करायचे आहे आणि फलंदाज दुसरा रेडी राहायचा आहे. जेव्हा मैदानामध्ये आपले 2 फलंदाज खेळतात त्यातनं बाद झाला तर त्यानंतर येणारा फलंदाज लवकर मैदानात आला पाहिजे. कारण की 20 मिनिटाचा अवधी आपण फिल्डिंग टीमला देतो, परंतु त्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं पूर्ण होण्यासाठी आपला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर येणं गरजेचं आहे. यस, चॉईस चेंडू 2च दिले जातात सुरुवातीला, जे आपण 2 चॉईस चेंडू घेऊन जाता. त्यानंतर कमिटी जो आपल्याला चेंडू देईल तो चेंडू घेऊन आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट मॅच टीम सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात हेदुटणे संघ. तर टॉस बॉक्समध्ये आपण जाऊया आणि टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत या 2 टीम्स दरम्यान. यस, आमचे राहुल चव्हाण आहेत, बदलापूर विभागातील एक नामांकित आवाज, आणि त्यांच्या दिशेने आपण वळणार आहोत. टॉस बॉक्समध्ये टीम सतरंगी हेदुटणे आणि विरोधात आपल्याला गावदेवी सोनारपाडा पाहायला मिळेल. गणेशजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. एका बाजूला डोंबिवली विभागातून तुम्ही पाहताय दोन्ही संघ डोंबिवलीचे तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला सोनारपाडा तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय सतरंगी हेडुटणे. कॉईन आपण स्पिन करू. जाधव साहेबांच्या शुभ हस्ते काटाचा कॉल आणि आलाय काटा. साहेबर म्हणते आपण नसताना पण नवा टॉस जिंकलाय, निर्णय कळवायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करणार. समोरचा संघ एक मोठा संघ आहे. खरं तर आज त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. याआधी आय थिंक खोणी संघ खेळणार होता या मॅचमध्ये, त्यामुळे आता समोर आपण पाहतो सोनारपाडा संघ आहे. या संघाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, कारण रणनीती असणार आहे. आम्ही त्यांना कमीत कमी धाव्यावरती रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या आणि त्यांच्या सतत मॅच होतच राहतात. आम्हाला माहीत आहे त्यांची काय डावपेच, आमचे डावपेच त्यांना माहीत आहेत. चांगली होईल मॅच. समोरचा संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. तुम्ही सांगितलं कमीत कमी धावावरती रोखू, परंतु या कमीत कमी धावावरती रोखण्यासाठी तुमचे कोणते गोंधळ असतील जे इथे मात्र त्यांना थांबवतील? रोहित आहे, मी आहे आणि भूषण आहेत. मॅच देखील चालू झाली आहे. शेवटचा प्रश्न विचारेल, आयोजन आणि नियोजनाबद्दल 2 शब्द. आम्ही दरवर्षी खेळतो इथे आणि या वर्षीचं आयोजन अप्रतिम आहे आणि काहीतरी नवीन आयोजन आहे. आम्ही दरवर्षी खेळतो इथे. थँक्यू सो मच. इथे टॉस जिंकल्या टीम हेडुटणे संघाने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी सोनारपाडा संघाला. धन्यवाद. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरतून अप्रतिम फटका, अगदी एक्स्ट्रा कव्हरला एरियल रूटनं हा दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राजेश म्हात्रेच्या बॅटमधनं. म्हात्रे आणि कृष्णा म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. म्हात्रे बंधुराज ह्या टीम्समध्ये सातत्याने आपण पाहतोय आणि त्यांना रोखण्यासाठी सज्ज झालाय तो रोशन. पहिला चेंडू स्वैर आला होता आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. चांगला चेंडू अपील केले, परंतु पंच प्रतिसाद देत नाहीये. त्यांना देखील माहित होतं की चेंडू बॅटचा कुठेही संपर्क नाही आहे. ते डॉट चेंडूची सांगता. बॅटल चांगलं रंगलंय आणि अशाच प्रकारे लढत पुढे जायला हवी अशी प्रेक्षकांना देखील वाटतंय. कारण की प्रेक्षक वर्ग जे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी इथे आले त्यांना देखील माहित आहे की कट टू कट जर लढाई झाली तर अंतिम टप्प्यापर्यंत सामना रंगेल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या डोक्यावरून सुरेख फटका अगदी सेफ झोन मध्ये, चेंडू सीमारेषा पार, हा दमदार चौकार.
आणि त्याच्या साथीदार कृष्णाला आपण पाहिलं 2 चौकार आतापर्यंत राजेश म्हात्रेच्या बॅटमधून. इथे देखील ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. फरदच बाटची काढा घेतली एस्टनच्या मागे. यष्टीरक्षकाने एक चांगला जेल टिपला आणि अखेर 8 या धावसंख्येवरती राजेश म्हात्रेला इथून मात्र परतावा लागेल बागारी. फरदच बाद प्रयत्न त्याचा फसला. चौकार तिथे वसूल केला आणि आता तुम्ही पाहता ऑन साईडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान बॅटला हलकसं चुंबन घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. दरम्यान आता एक मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम म्हात्रे संघाला. नक्कीच बिग विकेट डाऊन असं म्हणावं लागेल, कारण की अनेक अर्धशतक शंभू ग्रुप आपण पाहतोय आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर बसलाय आणि त्यांच्याकडनं चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर मात्रेपाड्याच्या कोणत्या खेळाडूनं पूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्यासाठी असेल. 2000 रुपयाचं, यस 2000 रुपयाचं कॅश प्राईज. कॅश प्राईज मध्ये बढवते आपण पाहतोय. सलग 3 षटकार किंवा 3 चौकार हा कारनामा एखाद्या खेळाडूने केला तर त्याच्यासाठी हे कॅश प्राईज असेल. त्या फटका लाजवाब आहे. एका क्षणी बॅटचा फेस ओपन केला, एक्स्ट्रा कव्हरला हा दमदार चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळेल 13 या कडेवरती. येणार की काय, परंतु माहिती आहे इथे किरण म्हात्रेला संघाचा इथे मात्र गरज आणि अशा परिस्थितीमध्ये संघाचा तारणहार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किरण म्हात्रे दाखल झालाय आणि पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. खरं तर जी धावगती अपेक्षित आहे ती धावगती पूर्ण केली आहे. 12च्या सरासरीनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत आणि 13 टोटल पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच दिशेला लेफ्ट हँडर जेव्हा गोलंदाजी करतात ना तर नॅचरल त्यांचा जो कोन आहे त्या कोननं चेंडू ते डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतात. अगदी जेव्हा ओव्हर द विकेटनं ते गोलंदाजी करतात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू ते दूर नेण्याचा प्रयत्न सातत्यानं करतात. आतापर्यंत जेवढे चेंडू आपण रोशनचे पाहिले अगदी कोण क्रिएट करत असताना फलंदाजापासून दूर वाईट लाईनच्या जवळून चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळाले. काही चेंडूंवरती तो सफल झाला, परंतु काही चेंडू अगदी एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला चौकारासाठी पाहायला मिळाले. खरं तर हे द्वंद्व आहे, हे बॅटल आहे आणि जेव्हा जेव्हा 2 तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये लढतात ना तेव्हा तेव्हा अशा प्रकारचं द्वंद्व आणि हे चुरशीचं बॅटल नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. हो, मी आधीच उल्लेख देखील केला होता, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर अगदी हक्याच्या अंतरावरती असणारे दोन्ही गाव तुम्हाला पार मिळतील. कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट त्यांनी नेहमीच खेळ केला आहे, परंतु आज आपण जर पाहिलं तर या दोर्लीच्या क्रीडांगणावरती कशा प्रकारचा खेळ करतील हे देखील पाहावं लागेल. कारण ज्यावेळेस सुरुवात केली मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना फक्त 7 धावा वसूल केल्या टीम नेवाळीपाडा संघानं. तदनंतर तब्बल 27 धावा आपण पाहिला बॅट्समन रोशन जाधवच्या बॅटमधून. आणि आता इथे आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या डावाला ज्यावेळेस सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये 13 धावा वसूल केल्या टीम म्हात्रेपाडा संघानं. पाहायचं इतकंच आहे आता षटक क्रमांक दुसरे घेऊन लखन आलेत गोलंदाजी मार्कवरती. किती धावा ते खर्च करतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता, हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. एक चिक सिंगल इथे तिकडे भेटती आहे, परंतु फुलटॉस बॉल होता. खरं तर लोवर फुलटॉस होता. माहिती आहे कृष्णा म्हात्रेला बिगिट करण्याचा फटका इथे कुठेतरी प्रयत्न फसू शकतो आणि त्यानंतर इथे एक सिंगल धाव त्याने एकवटली आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर हे जे षटक आहे ते वाऱ्याच्या अगदी प्रतिकूल सिच्युएशन आपण पाहतोय. गोलंदाज लखन जाधव वन्स अगेन फुलटॉस बॉल. आता मात्र तडक्का पाहायला मिळतो डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, दमदार षटकार. शरीर यष्टी आहे ना तितकीच भारगस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न किरण म्हात्रे यांचा आपण पाहतो. 3 चेंडू फेस केलेत, एक चौकार, एक दमदार षटकार आतापर्यंत त्याने दाखवला आणि 10 वरती ते खेळतायत. धावा धावपळवरती 20 आपण पाहू शकाल. 60 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत, 20 पाहायला मिळतात. अजूनही 40ची गरज आहे आणि षटक दुसरं मार्गस्थ
आपण लखन जाधवकडनं पाहू शकाल. चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं ड्राईव्ह आपण पाहू शकाल. स्टेट ड्राईव्हचा हा फटका डीपमध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार सोबत सिंगल डबल परिपक्वता दाखवत असताना हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. हो, हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. जिथे चेंडू तुम्हाला चांगले मिळते त्यावरती ते तुटून पडतात, चौकार षटकार वसूल करतात आणि या चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे देखील त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. गुरुदास लखन इथे देखील अल्बा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक सिक्सर देख असाच फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान बॅटर पाठच्या बदन भन्नाट वेग तेच थरार गोंधळी तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर अगदी गोळीच्या वेगाने बॉल निघून चालले रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली खरं तर सुरुवात. अनुभवाची शिदोरी आहे या गोलंदाजच्या पाठीमागे आणि त्याचा पूर्णतः फायदा घेत असताना. कारण की ह्या टीमचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो, रोशन असेल त्यानंतर लखन असेल, हे दोन खेळाडू प्रामुख्यानं आपल्याला अग्रणी पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा ती जबाबदारी स्वीकारत असताना चांगला चेंडू यॉर्कलिनचा ब्रह्मास्त्र पुन्हा त्यानं दाखवलाय आणि स्वतःची ओळख तो मैदानावरती सिद्ध करत असताना. परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं, कृष्णा मात्रे थोडीशी चाचपडत तो बॅटिंग करतोय. त्याला या खेळपट्टीवरती टिकायचं आहे कारण स्वतः संघनायक आहे, त्याला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे, त्याच अनुषंगाने तो बॅटिंग करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला तोडफोड बॅटिंग आपल्याला किरण मात्रेची या मॅचमध्ये पाहायला मिळेल कारण किरणला माहिती आहे एका बाजूला सेन्सिबल क्रिकेट, परंतु दुसऱ्या बाजूला तोडफोड बॅटिंग करायची आहे, धावा जमावायचे या मॅचमध्ये. त्याच अनुषंगानं आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार किरण मात्रेच्या बॅटमधून आपण पाहिलेत. शेवटचा बॉल प्रेक्षकांसाठी पर्वणी आपण पाहतो ही मॅच. फुलटॉस चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. धक्का दुसऱ्या षटकामध्ये लखन जाधव यांना मिळणारी ही पहिली सफलता आणि परतावा लागेल. ज्या फलंदाजाने चांगला शॉट देण्याचा प्रयत्न केला तो किरण मात्रे. बॅक टू द डग आउट. तीन षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ तेव्हा थोडासा वेळ आपल्याला जरूर मिळेल. दोन षटकानंतर 2 गडी बाद 22 धावा. निल्सन फिगर आपण पाहतोय. 2 षटकं 22, लॉस ऑफ 2 विकेट. ही आकडेमोड सध्याच्या घडीला, परंतु मॅच अगदी कट टू कट आपण पाहतोय कारण की ही मॅचची सिच्युएशन आहे. आता ह्या जोडीकडे खरं तर प्रेक्षकांचं लक्ष असेल. योगेश मैदानाच्या आतमध्ये साथीनं कृष्णा, एक भरवशामंद जोडी मैदानात आहे. ज्या वेगानं धावा बनवायच्या आहेत तो वेग पहिल्या षटकात पाहिला, परंतु दुसऱ्या षटकात वापसी आपण लखन जाधवची पाहिली आणि आता मॅचमध्ये काटेकी टक्कर. चेंडू 18 शिल्लक आहेत आणि आता गरज आहे ती 38 धावसंख्येची. हो, ज्यावेळेस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होता संघ नेवाळीपाडा त्यावेळेस आपण पाहिलं होतं तब्बल 34 धावा होत्या, परंतु आता त्यांना प्रत्युत्तर देत असताना इथे धावफलकावरती धावा 22 धावा आपण पाहिल्यात. आतापर्यंत टीमची टोटल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजी बार्कवरती रोशन येतोय पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. कृष्णा मात्रे त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय बुग्या मात्रे, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये तरंगला जरूर, आकाशाला बुक्की मारून हा बॉल मात्र सरळ जाऊन विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आता एक मोठा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम मात्रेपाडा संघाला. फलंदाज बाद. दुसरं खरं तर संपन्न झालं आपण पाहिलं. 2 षटकाची अंती धावफलक होते 22 धावा. सर्कलची पाबंदी पूर्णपणे हटवली, सर्कलची संचारबंदी पूर्णपणे हटवली आहे, परंतु आता नवीन बॅटर मध्ये दाखल होतोय. हार्ड हिटर बॅटर म्हणून ख्याती आहे. खरं तर 3 बंधुराज तुम्हाला मात्रेपाडा टीम मध्ये पाहायला मिळतील. मग कृष्णा मात्रे असतील, योगेश मात्रे असतील आणि आता दाखल झालेत मच्छिंद्र मात्रे, अशी तिहेरी संगम तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतोय मच्छिंद्र मात्रे यावरती साऱ्याचं लक्षात लागलंय कारण मात्रेपाडा म्हटलं तर सर्वात जास्त सराव करणारा खेळाडू कोणता असेल तर मच्छिंद्र मात्रेला आपण पाहतोय, जो यंदाच्या सीझनमध्ये भरपूर इन्फॉर्म देखील आहे आणि आता त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकाच्या माध्यमातून. रोशन जाधव गोलंदाजी बार्कवरती. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंटचा खेळाडू पुढे सरकलाय. दरम्यान चेंडू हातामध्ये त्याने ठेवले, त्यामुळेच की काय सिंगल इथे एकबडी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. काय म्हणाल साई सर, खरं तर या मॅचमध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारची बॅटिंग करतात टीम मात्रेपाडा, सिंगल डबलला ते प्राधान्य देतात. अशा प्रकारच्या धावसंख्या एकवडली तर या धावा चेस होऊ शकतात का?
टेनिस बॉल क्रिकेट आहे. शॉर्ट टर्म फॉर्मॅटचा विचार केला तर एका षटकानं सामना इकडचा तिकडे होतं, टर्न होतो, खलाटणी सामन्याला मिळू शकते. त्या अनुषंगानं समोर फ्रंटलाईन गोलंदाज आहे, स्ट्राईक गोलंदाज, त्यासमोर जर रक्षात्मक पद्धतीने खेळ केला अंतिम टप्प्यामध्ये धावा बनतील, हा विश्वास कदाचित ह्या फलंदाजांना एकमेकांवर असावा. इथे चांगला चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकला होता, परंतु पंच तटस्थ आहेत, एक्झॅक्टली दर्शवतायत की हा कोण क्रिएट करत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. 23 धावा स्कोर कार्डवरती. ह्या षटकामध्ये वापसी खूप चांगली आहे रोशन जाधवची. मी म्हटलं होतं हे दोन गोलंदाज नेहमीच अग्रणी पाहायला मिळतात आणि धावाला साजेसा खेळ आज देखील सानवी 11 साठी करत असताना रोशन फुलटॉस. इथे मात्र पुन्हा प्रहार पाहू शकाल आपण आणि आता मात्र ज्या प्रकारचा रिझल्ट त्यांना अपेक्षित होता तो पाहायला मिळतोय आणि आता स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून सीमापार षटकार पाहायला मिळतोय. मागील बरोबरती चेंडू निर्धाव आला, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. असं वाटलं होतं योगेशला की हा चेंडू वाईट आहे, त्यामुळे त्याने पंचाकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर, परंतु पंचाचा कोणताही निर्णय आला नाही. त्याने पंचांचा आदर केला आणि आता पूर्णपणे अभ्यास केला त्या बॉलवरती आणि पुढच्याच बॉलवरती त्याने स्कोअर लेगला षटकार ठोकला. धावफलक वेगाने आता पुढे सरकेल. टीमची टोटल 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. इथे देखील आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये खेळाडू वाराच्या वेगाने झपाट्याने पोहोचलाय. दरबान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 30 या आकड्यावरती तुम्हाला बारबेल. खरं तर या बाचमध्ये मी म्हणेन सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य दिले जातं. या बाचमध्ये योगेश बात्रे त्याच्या साथीनं मच्छिंद्र बात्रे या जोडीवरती आता विश्वास दाखवलाय, परंतु दिल्ली अजून बहुत दूर आहे, कारण गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचं या बाचमध्ये तर आता इथून बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट दाखवावे लागतील. या बाचमध्ये चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला खेळलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा मिळतील का पाहावा लागेल आणि भरपूर वेगानं या 2 धाबा देखील इथे एक पडत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 3 षटकाचा खेळ संपला. ड्रिंक ब्रेक. पाण्याची मांग केली जाते. 3 षटकानंतर 32 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतो. काहीशी पावले मागे आहे असं म्हणावं लागेल, परंतु जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ते पाहता एका बाजूला त्यांचे समर्थक हे जरूर स्वस्थ असतील. त्यांना देखील माहीत आहे मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत जर बुग्याने खेळ केला आणि साथीनं जर मच्छिंद्र थांबला तर मॅच ते फिनिश करू शकतात. ही ताकद ह्या दोघांमध्ये आहे. परंतु एका बाजूने ज्या प्रकारची गोलंदाजी सुरुवातीला आपण रोशनची पाहिली, त्यानंतर दुसरं षटक लखनचं देखील राहिलं. एकंदरीत ह्या षटकामध्ये रोशनची देखील वापसी आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकानंतर 3 गडी बाद 32 आणि समीकरणाचा जर विचार केला तर आता 14च्या सरासरीनं धावा 28 हव्या आहेत. आता जो वेग सुरुवातीला हवा होता त्याहून अधिक वेग आता धारण करावा लागेल विजयासाठी पाठलाग करत असताना जय भोले म्हात्रेपाडा या टीमला. येस 12 चेंडूमध्ये 28 इथे मात्र चेस करायचे. त्याच अनुषंगाने आता बॅटिंग करावी लागेल, परंतु जय भोले म्हात्रेपाडा संघ एक मोठा संघ आहे, कारण फक्त कल्याण डोंबिवली नाही तर बदलापूर नगरीमध्ये देखील हा संघ नेहमीच खेळत असतो आणि उल्लेखनीय कामगिरी त्यांची नेहमीच आपण पाहिली आहे. खरं तर मागील वर्षी देखील जगन्नाथ स्मृती चषक ती स्पर्धा त्यांनी गाजवली आणि यावर्षी देखील तुम्ही पाहत आहे सुरुवातीला भरपूर चांगला खेळ आपण म्हात्रेपाडा संघाचा पाहिलाय, परंतु या मॅचमध्ये 12 मध्ये आता 28 चेस करायचे. दोन्ही हार्ड हिटर बॅटर मैदानावरती उभे जरूर आहेत, परंतु आता एक छोटीशी टीम मीटिंग बोलवण्यात आली. टीम नेवाळीपाडा संघाच्या माध्यमातून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, काहीसा कानमंत्र दिलाय संघ नायकानं, या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. चर्चेत जरूर रंगले, परंतु त्यातून आता उत्तर काय मिळतोय हे देखील पाहावं लागेल. खरं तर जितकी चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे ना, तितकी चर्चा मैदानाच्या बाहेर देखील राहुल प्रेक्षक करतायत, कारण की त्यांना देखील माहित आहे 2 तुल्यबल संघ आहेत. इथनं कोण जिंकेल सांगणं थोडंसं कठीण झालं आहे. काही चाहते असतात एका संघाचे, ते सांगतात की आमचा संघ जिंकेल, परंतु त्यांच्या विरोधी जे चाहते असतात ते सांगतात की आमचा संघ देखील कमी पडणार नाही, कारण की काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. हे महत्त्वाचं षटक आहे. नेहमीच आपण म्हणतो सेकंड लास्ट ओव्हर ही खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट असते आणि तीच ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, पंच ऑन करतायत. 12 मध्ये बनवायचे आहेत 38 धावा, 28 धावा आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती कार्तिकचा वापर केलाय. कार्तिकला मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. भवितव्य खरं तर कार्तिकच्या खांद्यावरती सोपवलंय टीम सानवी 11 नेवाली पाडानं. कार्तिकच्या छोट्याच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आहे, त्यामुळे आता चांगली इथून गोलंदाजी करावी लागेल. बिगिट केलाय, ऑन साईडला घेतलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये एका टप्प्यावरती बॉलला अडवतोय. दरम्यान मिळते ते सिंगल.
तर ज्या प्रकारची व्यूहरचना आपण पाहतो त्या प्रकारचा चेंडू ड्रायव्हिंग लेंथला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला, कारण की जशी लेंथ त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे. जर आपण शॉर्ट पिच लेनचा वापर करत असेल तर डीपमध्ये स्क्वेअर लेग, डीपमध्ये पॉईंट या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि जर आपली लेन ड्रायव्हिंग असेल, पुढे टप्पा असेल, तर मात्र व्ही सेपमध्ये आपले लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात असणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी आता प्रामुख्यानं करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतो. कार्तिक पहिला चेंडू तर चांगला फेकलाय. समोर आता आव्हान त्याच्या मच्छिंद्र म्हात्रेचं, जो इन्फॉर्म आहे. इथनं एखादा विकेट विजयाच्या समी पाडण्याचा प्रयत्न करेल तो निश्चित नेवाली पाडायला. आणि इथनं 1-2 मोठे हिट पुन्हा एकदा वापसी ह्या मॅचमध्ये आपल्याला जयभोले म्हात्रे पाडाची देखील पाहायला मिळेल. मॅच रंगली आहे. प्रेक्षकांना हवी तशी मॅच, पैसा वसूल मॅच. चांगला फटका इथे मात्र पुढे नक्कीच चपल झाले होते. गॅप मोठा होता आणि चेस करत असताना क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला आणि तोपर्यंत चेंडूनं सीमारेषा गाठली आहे. 4 धावा प्राप्त होत आहेत. त्या मच्छिंद्रला 4 धावा म्हात्रे पाडाला. थँक्यू सो मच. एक महत्त्वाची सूचना येते आयोजन कमिटीच्या माध्यमातून, थोडंसं वेळ जास्त घेत आहे टीम नेवाळीपाडा. लक्षात असू द्या, आपण थोडंसं स्पीडअप करा, कारण आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आज आपल्याला बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायचे, त्यामुळे अधिकचा वेळ आपण खर्च करू नका, ही महत्त्वाची सूचना. दुसऱ्या बरोबर ती चौकार वसूल केलाय. कार्तिकला तुम्ही पाहताय, यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय जरूर. इथे मात्र अजून एक चांगला फटका बाहेर मिळतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, स्कोअर लेगला खेळाडू उपस्थित. दरम्यान धाव ते फक्त आणि फक्त सिंगल. खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती रिषभ पंतला ज्या पद्धतीने आपण खेळताना पाहतो ना, तसा काहीसा प्रयत्न झाला होता तो मच्छिंद्रचा. अगदी शॉट कंप्लीट झाल्यानंतर एक हात बॅटचा ग्रिप सुटलाय, परंतु ह्या गोष्टी पाहायला मिळतात. काही खेळाडूंची ती शैली आपण सातत्यानं रिषभ पंतला तशाच प्रकारे खेळताना पाहतो. त्याच्या माध्यमातून जणू काही त्याच्या हातातनं बॅट निझटते की काय, परंतु त्या प्रकारे तो भरपूर षटकार ठोकतो. आणि आजच्या जर तारखेला आपण विचार केला तर भरपूर नाव त्या खेळाडूचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू, ड्राईव्ह देखील चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल देखील झालाय. त्याची चपलाई दाखवत असताना योगेश म्हात्रे आणि साथीनं बंधुराज मच्छिंद्रला आपण पाहतोय. 2 धावा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धावाच्या साथीनं धावफलक 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथून अजूनही आपण जर पाहिलं तर 60 धावाचं लक्ष होतं. धावफलक तुम्ही पाहता, टीमची टोटल 40 धावा धावफलकावरती जोडल्या जरूर. अजूनही 20 धावाची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8. 2 बॉल आता भरपूर महत्वाचे या मॅचमध्ये. 2 बॉलमध्ये जर मोठे फटके आले तर पुन्हा एकदा कमबॅक करणारे टीम जयभोले म्हात्रे पाडा. परंतु आता या मॅचमध्ये मी म्हणेन स्विफ्ट गाडी कोणाची आहे बघा जरा. आमचा खेळाडू कक्ष आहे त्या बाजूला कोणाची तरी स्विफ्ट गाडी आहे, आपण ती बाजूला करायची आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 महत्वपूर्ण चेंडू कार्तिककडनं. राऊंड द विकेटनं इथे मात्र घुटना टेकवला होता. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. जितके डॉट चेंडू येतील ना तितकं प्रेशर मात्र आता क्रिएट होईल. तर अर्थातच बॅटिंग करणार आहे जयभोले म्हात्रे पाडावरती. आतापर्यंत हा संघ, त्यांचे चाहते सुस्त होते, त्यांना माहित होतं की मॅच जिंकू, परंतु आता जसजशी मॅच पुढे चालली आहे आता प्रेशर वाढत चाललंय ते म्हात्रे पाडावर. चांगला चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह, गोलीच्या वेगानं हा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल तो सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या 4 धावा धावपळकावरती पाहायला मिळत. 44 आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल 16ची. कट टू कट लढाई मैदानाच्या आतमध्ये म्हात्रेपाडा आणि नेवाली पाडामध्ये. वेळ जास्त घेऊ नका, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. ठीक 12 वाजता हा सामना चालू झाला होता आणि आता जवळजवळ 1 वाजायला आलाय. खर्च करू नका. टीम नेवाळीपाडा आपणासपर्यंत आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण बार आम्हाला सूचना येते, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. 6 चेंडूमध्ये आता इथून 16 धावाची गरज आहे या मॅचमध्ये. पाहायचं आता इतकंच आहे. समोरचा संघ देखील ताकदीचा आहे, परंतु आता कशा प्रकारची बॅटिंग करतील मच्छिंद्र म्हात्रे, जो खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय जवळजवळ 5व्या क्रमांकावरती. त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय कृष्णा योगेश म्हात्रेला तुम्ही पाहताय मैदानावरती, जो 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 6 चेंडूमध्ये 16 त्यांना आता चेस करायचे, परंतु आता गोरदाजी मार्कवरती अंतिम षटक घेऊन दाखल झालाय. जयेश जाधवला तुम्ही पाहताय.
जयेशचा खेळ कशा प्रकारे होणार या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावा तो रोखील का? कारण समोर तुम्ही पाहताय आक्रमक बॅटर मैदानावरती दाखल झालाय मच्छिंद्र म्हात्रे. पहिले बॉल खूप इम्पॉर्टंट असतील. पहिलं प्रेशर कोण क्रिएट करेल हे पाहावं लागेल. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, लोअर फुल टॉस. मी म्हणेन ह्या बॉलवरती प्रहार गरजेचा होता, कारण की वाऱ्याचा वेग देखील फलंदाजासाठी अनुकूल आहे. वाऱ्याच्या जर सोबत फटका आपण खेळण्यात यश जर आपल्याला प्राप्त झालं तर चेंडू सीमापार जाऊ शकतो, परंतु त्यासाठी चेंडू बॅटचा संपर्क ही महत्वाची बाब आहे. येस, भरपूर चांगला उल्लेख तुम्ही केला साई सर, कारण पहिल्या बॉलवरती कळलं असतं की कोण कोणावरती भारी ठरतोय आणि मेजबानी होती. खरं तर दोन्ही हाताने स्वीकारायची होती. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि दरम्यान तुम्ही पाहता एक सिंगल धाब इथे मिळते आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 15 धाबाची गरज. खरं तर माइंडसेटची गेम आहे. कोण कुणाचं माइंडसेट लवकर ओळखतं हे पाहावं लागेल. इथे चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग लाजवाब झाली. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. धाव कंप्लीट होईल का? हिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकानं केला, परंतु तोपर्यंत बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. चपलाही आपण योगेशी पाहू शकाल. खरे तर फिटनेसचा दर्जा त्याचा नेहमीच पाहायला मिळतो आणि या क्षणाला तो दाखवत असताना स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये त्यानं ठेवल्या. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. एकंदरीत आता धावफलकावरती विचार केला तर येणारे 4 चेंडू आणि गरज आहे ती आता 13ची. काल देखील असा सामना सुरेय आणि चेंज द गेम वडवलीमध्ये रंगला होता. 2 मध्ये 6 आल्या होत्या, पण तेव्हा षटकार ठोकला होता शुभम पाटीलनं. आता देखील तसंच काही घडेल का? हेच खरं तर मी कौतुक करेल लखन जाधवचा, जो मात्र मिड विकेटला होता परंतु धावत परत स्कोरलेगला पोहोचला. त्याने चेंडूला अडवलं. 2 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्यात, परंतु दुसऱ्या बाजूला योगेश पाथऱ्याला देखील 2 धावा 12च्या वेगानं कंप्लीट केल्यात. पुढचा बॉल. प्रेशर पाहू शकाल. जितकं प्रेशर फलंदाजावरती आहे ना, तेवढंच प्रेशर आता गोलंदाजावरती देखील पाहतोय. सामना हा व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. 4-13चं हे समीकरण आपण पाहतोय आणि ते 4-13 कंप्लीट होतील का वाचल्या जातील? ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, खास चेंडू फेकलाय. पर्याय नव्हतं खरं तर. ज्या प्रकारचा चेंडू पाहतो, मी म्हटलं होतं माइंड गेम आहे, कारण की फलंदाजचा जर माइंडसेट आपण ओळखत असाल आणि त्या प्रकारचा जर चेंडू आपण डिलिव्हर करत असाल तर निश्चितपणानं ॲज अ गोलंदाज आपण देखील यशस्वी व्हाल, यात शंका नाही. आता ह्या 2 धावेनं मात्र पुन्हा समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 11ची गरज. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं चित्र बदलतंय आणि अगदी झपाट्यानं या मॅच मध्ये मात्र वापसी दोन्ही संघ करण्याचा प्रयत्न करतात. नेवळीपाडा टीम विनंती आहे, सामना मोठा आहे आम्हाला माहिती आहे, परंतु वारंवार आमच्यापर्यंत सूचना येते आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आपण भरपूर वेळ घेतला या मॅच मध्ये. खरं तर आपण पाहतोय आतापर्यंत 1 तास कंप्लीट झालाय. 3 बॉल 11ची गरज. फुल टॉस होता, ऑन साइडला खेचलाय, डीप बॅकर स्कोरर लेगला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यासाठी स्ट्राईक जवळजवळ 3 वेळा स्वतःकडे ठेवली होती बॅट्समन योगेश पात्रेनं. त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमा पार. षटकार. भरपूर परिवर्तन ह्या मॅच मध्ये, कारण की आता 2 चेंडू आणि 5ची आवश्यकता आहे. मी म्हटलं होतं काल देखील असाच सामना, आता 2 मध्ये 6ची गरज होती आणि आता 2 मध्ये 5ची आवश्यकता आहे. महत्वाच्या क्षणाला, मोक्याच्या क्षणाला योगेश म्हात्रेच्या बॅटमधनं हा षटकार. खरं तर चेंडू खराब होता. जेव्हा यॉर्कलिनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न करता तो जर मिस झाला तर तो फुलटॉस तरी बनतो, एकतर ओव्हर पिच तरी बनतो आणि अशा मोमेंटला ती चुकी घडली गोलंदाजी करत असताना गोलंदाज जयेश कडनं आणि बॉलवरती षटकार आलाय. आता 2 मध्ये 5 धावा. आता जे प्रेक्षक बसले होते ना ते जागेवरती उभे राहिलेत आणि मॅच कडे नजरा खेळून बघतायत की आता कोण जिंकेल. हेच 3 बॉल मध्ये 11ची गरज होती असं वाटलं होतं. थोडासा जड जाईल का टीम म्हात्रेपाडा संघाला, परंतु मैदानाच्या मध्ये योगेश म्हात्रे अजून उभा, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला मी म्हणेन खरं तर भरोसा दाखवला होता गोलंदाज जयेश वरती, परंतु आता त्या भरोस्यावरती तो खरा उतरला नाहीये. कारण असं म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. इथे आपण जर पाहिलं तर 3 मध्ये 11ची गरज होती असं वाटलं होतं. थोडंसं जड जाईल म्हात्रेपाडा संघाला, परंतु इथे योगेश पात्रेने षटकार लगावलाय. आता येणारे 2 बॉल 5 धाबाची गरज. सामना अजूनही संपला नाही, दोघांसाठी सामना ऑन आहे. इथे 2 डॉट सामना जिंकेल तो अर्थातच निवालीपाडा आणि इथे 1 हिट विजयापासून दूर आहे पाठलाग करणारा म्हात्रेपाडा. महत्वाचा चेंडू. 2 मध्ये 5 टाळ्या. प्रेशर पाहू शकाल. ह्या अगोदर गोलंदाजचा रिदम तुटला, आता फलंदाजचा तुटतोय. मॅच किती महत्वाची आहे. ग्रामीण क्रिकेटचं हे तर वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सामना नॉकआउटचा आपण पाहतोय आणि प्रत्येक मॅच मध्ये जान लावावी लागते. प्रत्येक मॅच मध्ये संघर्ष अगदी आटाटटीचा आपण पाहतोय आणि आता 2 मध्ये 5 बनवायचे आहेत. प्रेक्षक देखील टाळ्या वाजवतायत. महत्वाचा चेंडू ड्राईव्ह पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक आहे, एक तर कंप्लीट झाले, दुसरी पूर्ण होईल का? दुसरी घेत असताना फलंदाज बाद झालाय.
परंतु कोण बाद झालाय हे पाहावं लागेल. थोडीशी इंजरी. यस, फलंदाज योगेश म्हात्रेच बाद झालाय. पंच दर्शवतायत की क्रीजवरती दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी क्रॉस झाले नाहीत आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. एक धाव कंप्लीट झाली आहे. स्प्रेची मागणी होती. फर्स्ट एड किट आपण घेऊन जायचं आहे. इंजुरी फारशी गंभीर नसावी अशी आपण आशा व्यक्त करू. खरं तर ह्या एकनं आता पुन्हा समीकरणामध्ये परिवर्तन, मोठा बदल आपण पाहतोय. आता गरज आहे 1 बॉल 4ची. मॅच रंगली. ज्या प्रकारची मॅच अपेक्षित होती ना प्रेक्षकांना, कारण की 2 तुल्यबल संघ आहेत आणि चुरशीची लढाई आम्हाला पाहायला मिळेल या अपेक्षा प्रेक्षकांनी अगोदरच वर्तवली होती आणि आता तशीच लढाई आपल्याला पाहायला मिळतात. कालपासून खरे तर क्रिकेटचा विजय ह्या आपण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणखी एक दमदार स्पर्धा, पहिलं पर्व आहे आमदार चषकाचं, परंतु हे यशस्वी पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच आमचे अभिमन्यू दादा चिकणकर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वप्नातनं साकारलेलं हे पर्व यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. हेच खरं तर पहिल्या दिवसाला स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस आपण गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं की 4 दिवसाची स्पर्धा आहे, निर्विघ्नपणे स्पर्धा पार पाडू दे. आणि त्यामुळेच की काय आता तुम्ही पाहता योगेश सुखरूप मैदानाच्या बाहेर परतलाय. तो बाद झालाय, परंतु नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये अल्पेश मात्रेला तुम्ही पाहताय. शेवटचा 1 बॉल 4 धावाची गरज आहे. या मॅचमध्ये घडणार काय हे देखील आता पाहावं लागेल, कारण शेवटच्या बॉलपर्यंत सामना आता तुम्हाला रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. क्या बात आहे. मैदानामध्ये टफ फाईट मॅच. शेवटचा 1 चेंडू आणि 4ची गरज. जसा चेंडू डिलिव्हर होईल टाळ्यांचा एकच जल्लोष व्हायला हवा, कारण की कोणीही जिंको. जे प्रेक्षक खरं तर क्रिकेटला एन्जॉय करण्यासाठी येतात ना, त्यांच्यासाठी पर्वणी ठरला हा सामना. शेवटचा 1 चेंडू. वेळ फारसा आपण खर्च केलाय. खरं तर ज्या प्रकारे वेळ खर्च केला ते आता पॅनल्टी देणं अपेक्षित होतं, परंतु कोणत्या संघावरती अन्याय होऊ नये आयोजकांना देखील वाटतंय. मॅच चुरशीची. शेवटचा 1 बॉल आणि 4ची गरज. फिल्डिंग सेटअप केली आहे डीप मध्ये. 5 क्षेत्ररक्षक सीमा लगत पाहतोय. यस, अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. 1 बॉल 4. टाळ्या. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहतोय, पाहतच राहील, कारण की सामना त्यांच्या हातातनं निसटलाय आणि मच्छिंद्र म्हात्रेचा हा विजयी षटकार. टीम म्हात्रे परा, खूप खूप अभिनंदन. काय सामना रंगलाय मैदानावरती. शेवटच्या बॉलपर्यंत आपण सामना पाहिला. 1 बॉल मध्ये 4 धाबांची गरज असताना तुम्ही पाहताय खरं तर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न योगेश म्हात्रेचा पूर्णपणे फसला. तो तिथे बाद झाला, परंतु विश्वास होता मच्छिंद्र म्हात्रेवरती आणि त्याने हा